Good morning, student. Once again, welcome to the class. So, last period we have learned chapter number 7, Amrita Devi Bishnoi, a soldier of nature. याचे दोन पार्ट आपण बघितलेले होते. Now I am going to start last part of the lesson. When the Maharaja heard this news, he was appalled by the situation and ashamed of what his soldier had done. तर त्यांच्या सोल्जरनी त्या खेजरी विलेजमध्ये जाऊन जे फॉरेस्ट तोडण्याचं काम केलं आणि त्या अमृता देवी या ज्या होत्या यांच्यावर त्यांनी जखमी असा अपघात त्यांचा झालेला होता. त्यांनी कुऱ्हाड उचलून सैन्यांनी त्यांच्यावर कुऱ्हाड उचलून त्यांचा अपघात केला. तर ही जी बातमी जेव्हा महाराजाला कळली तेव्हा ती बातमी ऐकून महाराजाला एकदम अस्वस्थ झालं. त्यावेळी ते सिच्युएशन ऐकून त्या महाराजाला, ते जे महाराज होते जोधपूरचे, तर त्या महाराजा ते अस्वस्थ झाले आणि ते अशेम मीन त्यांना लाज वाटली की आपल्या सैनिकांना आपण कशासाठी पाठवलं होतं, की तिथून आपलं जो पॅलेस बांधायचा होता त्यासाठी त्याला लाकडाची आवश्यकता होती, म्हणून ते लाकडे तोडण्यासाठी त्यांनी त्यांच्या सैनिकांना त्या खेजरी विलेजमध्ये पाठविलं होतं. परंतु त्यांच्या सैन्याने काय केलं, तर ज्यांनी म्हणजे अमृता देवी या ज्या खूप अमृता देवी या प्रोटेस्टर होत्या, झाडाचे रक्षण करणारे होत्या, त्यामुळे ते रक्षण करता करता त्यांच्यावर त्यांच्या सैन्यानी प्राणघातक काय केला, त्यांच्यावर हल्ला केला आणि त्यांचा तिथेच मृत्यू झाला. तर ही बातमी ऐकून महाराजा खूप अस्वस्थ झाले आणि त्यांना लाज वाटली की त्यांच्या सैन्यानी हे काम केलं. ही विजिटेड द विलेज अँड अपोलॉजीज फॉर द इनह्युमॅनिटी शोन बाय हिज मेन अँड इमिडिएटली इश्यूज अँड ऑर्डर टू स्टॉप द फेलिंग ऑफ ट्रीज. तर त्यांना लाज वाटू लागली आणि ते माफी मागण्याकरिता त्या गावातील लोकांना त्यांची माफी मागण्याकरता ते खेजरी या विलेजमध्ये गेले आणि त्यांच्या सैन्याने जे अमानुष असं कृत्य केलं, इन ह्युमॅनिटी असं जे कृत्य केलं, तर त्या कृत्याबद्दल त्यांनी त्या विलेजर्सची काय केली, माफी मागितली आणि त्यांनी ताबडतोब इमिजिएटली त्यांनी हा जो इश्यू त्यांनी निर्माण केलेला होता की फेलिंग ऑफ ट्री म्हणजे झाडे कापून झाडे पाडून त्याची लाकडे आणायची, तर हे ताबडतोब त्यांनी थांबवण्याचा आदेश दिला. फेलिंग ऑफ ट्री थांबवण्याचा काय केला, त्यांनी आदेश दिला. ही इन फॅक्ट वॉज सो मूड टू सी द सॅक्रिफाईस. आणि त्यांच्या यामध्ये ज्यांनी सॅक्रिफाईस केलेलं आहे त्यांनी बघितलं की खरे पाहता यामध्ये खूप जणांनी असं काय केलेलं आहे, सॅक्रिफाईस केलेलं आहे आपलं जीवन. अँड डेडिकेशन ऑफ द विलेजर्स. आणि ते जे विलेजर्स होते त्यांनी सुद्धा आपलं हे जे जीवन काय केलं होतं, बलिदान केलेलं होतं. दॅट ही पास अ लॉ विच सेड दॅट नो ट्री वुड एव्हर बी कट अगेन इन द बिश्नोई विलेजेस. तर त्यांनी आदेश दिला की यानंतर कोणीही बिश्नोई विलेजमधलं जे ट्री आहे, खेजरी फॉरेस्ट आहे, ते फॉरेस्ट कोणीही कट करणार नाही. त्या फॉरेस्टमधील जे ट्री आहे ते ट्री कोणीही कट करणार नाही असा त्यांनी काय केला, आदेश दिला. अँड इवन प्रोहिबिटेड मीन्स प्रतिबंधित द हंटिंग ऑफ वाईल्ड लाईफ इन द एरिया. आणि त्या एरियामध्ये म्हणजे त्या खेजरी विलेजमधला जो एरिया होता आणि जे वाईल्ड लाईफ होतं त्या एरियाचं जीवन जे होतं ते प्रतिबंधित केलं की तिथे कोणत्याही प्रकारचं हंटिंग मीन्स शिकार करायची नाही. इट इज सेड दॅट द लॉ इज फॉलोड टू धिस डे. आणि त्यांनी सांगितलं की आजपासूनच हा जो लॉ आहे, हा जो नियम आहे तो लागू करायचा आणि तो पाळायचा आहे सर्वांनी आणि तो फॉलो करायचा आहे आजच्या दिवसापासूनच. टू ऑनर द मेमरी ऑफ द विलेजर्स हू लॉस्ट देअर लिव्ज, खेजरी ट्रीज were planted in the area and the place is famous even today for its lush greenery and rich wildlife. तर या ज्या विलेजर्सनी म्हणजे त्या गावातील लोकांनी ज्यांनी आपले जे जीवन बलिदान केलेले आहे ते
प्रोटेस्टर म्हणजे झाडांचे रक्षण करण्यासाठी आपलं जे जीवन बलिदान केलं, आपले जीवन जे जीवन आपलं त्यांनी वाहिलं आहे, अशा त्यांच्या मेमरी म्हणजे त्यांच्या स्मृतीची त्यांनी आठवण केली. आणि खेजरी ट्री जे आहे, या खेजरी ट्रीचं जास्तीत जास्त त्या एरियामध्ये प्लांट लावायचं आहे. आणि आज जे ते खेजरी ट्री फॉरेस्ट आहे, त्याच खूप फेमस असं फॉरेस्ट झालेलं आहे आणि ते फेमस असं ठिकाण झालं आहे. कारण त्या ठिकाणी अशी लश मीन्स टवटवीत अशी ग्रीनरी, ग्रीन अशी हिरवीगार अशी टवटवीत झाडे आहेत आणि तेथील ते जे जीवन आहे, वाईल्ड लाईफ आहे, ती सुद्धा खूप रिच आहे. अमृता देवीज devotion to nature and her strong protest to achieve her goal became an inspiration for nature lovers all over India. तर अमृता देवीचं जे डिवोशन होतं ते नेचर होतं, त्यांचं जे ध्येय होतं ते नेचरशी रिलेटेड होतं आणि त्या खूप स्ट्रॉंग होत्या. आणि त्या स्ट्रॉंग असल्यामुळे त्यांनी ते कशा पद्धतीनं आपलं जे ध्येय प्रोटेस्ट केलं होतं, तर ते जर जे निसर्गप्रेमी असेल, भारतातील जे काही लोक निसर्गप्रेमी असेल, तर त्यांनी अमृता देवी यांच्यापासून इन्स्पिरेशन घ्यायला पाहिजे. अबाउट 240 years लॅटर म्हणजे 240 वर्षानंतर इन 1973 म्हणजे 1973 अ सिमिलर मोमेंट अगेन्स्ट द रूथलेस डिस्ट्रक्शन ऑफ फॉरेस्ट वॉज लॉन्च्ड. रूथलेस, आता रूथलेस मीन्स निर्दय. तर जसं 240 ही जी मोमेंट झालेली होती, अमृता देवी यांच्यासोबत जी मोमेंट झालेली होती, ही चळवळ केली होती त्यांनी, त्याच प्रकारची ही जी सिमिलर चळवळ जी होती ती 1973 परत एकदा झाली. आणि परत तिथे झाडे तोडून, झाडे कापून, झाडे कापून ते तिथे डिस्ट्रक्शन झालेलं होतं फॉरेस्टचं त्या. तर धिस मोमेंट वॉज नोन ॲज द चिपको मोमेंट आणि त्या मोमेंटलाच चिपको मोमेंट असं सुद्धा म्हटलं जाते. म्हणजे 1973 जी मोमेंट परत एकदा तशाच पद्धतीची मोमेंट जेव्हा निर्माण झाली, तर त्या मोमेंटला चिपको मोमेंट असं सुद्धा म्हटलं जाते. अँड डिराइव्ड इट्स नेम फ्रॉम द प्रॅक्टिस ऑफ द प्रोटेस्टर embracing trees to stop them from being cut. आणि त्या मुवमेंटमध्ये सुद्धा तेथील लोकांनी, जे प्रोटेस्टर होते, त्या प्रोटेस्टरनी ट्रीला असं कवटाळून ते ट्री कट न करण्या म्हणजे ट्री हे कापून नाही टाकले पाहिजे, ते कट केले नाही पाहिजे, यासाठी त्यांनी ट्रीला अशी मिठी मारलेली होती त्या मुवमेंटमध्ये जे प्रोटेस्टर होते त्यांनी. द सक्सेस अचीव बाय दिस प्रोटेस्ट लेड टू सिमिलर प्रोटेस्ट इन अदर पार्ट ऑफ द कंट्री. आणि हे जे प्रोटेस्टर होते त्यांनी आपलं जे ध्येय होतं ते अचीव केलेलं होतं आणि हे सुद्धा या कंट्रीचा एक पार्ट आहे. अँड सपोर्टर्स ऑफ द चिपको मुवमेंट, आणि चिपको मुवमेंटमध्ये जे चिपको मुवमेंटला जे सपोर्टर्स होते, ज्यांनी त्याचा सपोर्ट केलेला होता, त्या चिपको मुवमेंटला मेनली विलेज वुमेन सक्सेसफुली स्टॉप द फेलिंग ऑफ ट्री इन अ नंबर ऑफ रिजन. तर ह्या चिपको मुवमेंटला ज्या सपोर्टरनी सपोर्ट केलेला होता, त्यामध्ये खास करून विलेज स्त्री होत्या, म्हणजे गावातील बाया. यामुळेच हा जो गावातील स्त्री आहे, यामुळेच हा जो मुवमेंट होता, चिपको मुवमेंट, हा सक्सेसफुली झालेला होता. आणि त्या गावातील स्त्रियांमुळेच हे जे फेलिंग ऑफ ट्रीज होतं, म्हणजे झाडे पाडून झाडे कापणे हे त्यांनी स्टॉप केलं. आणि यामध्ये खूप अशा नंबर ऑफ रिझन, म्हणजे खूप पुष्कळ अशा प्रदेशातील स्त्रियांनी एकत्र येऊन हे जी मोमेंट होती ती सक्सेस केलेली होती. इफ वी वॉन्ट टू इम्प्रूव्ह अवर प्रेझेंट डे लाईफ, आणि आपण सुद्धा आपलं जे प्रेझेंट डे लाईफ आहे, म्हणजे आपलं जे दैनंदिन जीवन आहे, येणारं लाईफ आहे, ते त्यामध्ये सुद्धा आपण इम्प्रूव्ह करायला पाहिजे. अँड सेव्ह अवर प्लॅनेट फॉर द फ्युचर, आणि आपलं जे प्लॅनेट आहे ते सुद्धा फ्युचरमधील ते जे प्लॅनेट आहे, आपण त्याचं सुद्धा आपण संरक्षण केलं पाहिजे.
कन्झर्विंग मीन्स संवर्धन. कन्झर्विंग ट्री इज अ मस्ट, म्हणजे झाडांचे संवर्धन करणे ही खूप चांगली एक गोष्ट आहे. लेट्स जॉईन हँड टू मेक शुअर दॅट वी अचीव दिस गोल. आणि आपण सर्वांनी एकमेकांच्या हातात हात धरून एकमेकांना साथ देऊन एकमेकांना सहभागी करून आपलं हे जे ध्येय आहे ते आपण अचीव केलं पाहिजे. तर या लेसनमधून आपण अमृता देवीनी त्यांचं लाईफ कशा पद्धतीने सॅक्रिफाईस केलेलं होतं आणि त्यांच्यासोबत आणखी जे बिश्नोई समाज होता त्यांनी सुद्धा आपलं जीवन कसं सॅक्रिफाईस केलेलं होतं झाडांचं संरक्षण करण्यासाठी, ते आपण या लेसनमधून लर्न केलेलं आहे. आणि हा लेसन तुम्हाला चांगल्या प्रकारे समजला असेल. तर हे जे हार्डवर्ड्स आहे ते तुम्हाला काय करायचं आहे, नोटबुकमध्ये राईट डाऊन करायचं आहे 1 टाइम. आणि यावर आधारित काही हार्डवर्ड्स आहेत ते सुद्धा आपल्याला बघायचं आहे. आणि क्वेश्चन बी मधलं जो 5 नंबरचा क्वेश्चन आहे तो आपल्याला आजच्या पिरियडमध्ये घ्यायचा आहे. आणि 1, 2, 3 आणि 4 हे 4 क्वेश्चन मी लास्ट पिरियडमध्ये राईट डाऊन करून दिलेले होते. त्याआधी आपल्याला बघायचं आहे हार्ड वर्ड्स. तर ॲपेल्ड मीन्स अस्वस्थ, अशेम मीन्स लाज, अपोलॉजिस्ट मीन्स माफी मागितली, डेडिकेशन मीन्स समर्पण, प्रोहिबिटेड मीन्स प्रतिबंधित, लश मीन्स टवटवीत, मेमरी मीन्स स्मृती, रुथलेस मीन्स निर्दय, एम्ब्रेसिंग मीन्स मिठी मारणे, कन्झर्विंग मीन्स संवर्धन अँड गोल मीन्स ध्येय. तर हे हार्डवर्ड्स जे टेक्स्टबुकमधले हार्डवर्ड्स आहेत त्या हार्डवर्ड्स खाली लिहायचे आहे, रायटिंग करायचे आहे. आता क्वेश्चन नंबर ए जो आहे, राईट टी फॉर ट्रू अँड एफ फॉर फॉल्स फॉर दिस सेंटेन्स. तर आपल्याला ट्रू फॉल्स बघायचं आहे. तर फर्स्ट बघा, द टीचिंग ऑफ महाराजा ऑफ जोधपूर इन्स्पायर्ड द बिश्नोईज. तर जोधपूरचे जे महाराज होते ते बिश्नोई समाजाशी बिश्नोई समाजाला इन्स्पायर झालेले होते का? नो. म्हणून ते काय केलं आहे आपण, फॉल्स केलेलं आहे. तिथे फॉल्स, तुमच्या हातात पेन्सिल असेल तर काय करायचं तुम्हाला, तिथे फॉल्स करायचं आहे. सेकंड आहे, द महाराजा ऑफ जोधपूर वॉन्टेड टू बिल्ड अ पॅलेस. तर जोधपूरचे जे महाराज होते त्यांना एक पॅलेस बांधायचं होतं. ट्रू की फॉल्स? ट्रू. त्यासाठी त्यांनी खेजरी फॉरेस्टमध्ये जाऊन लाकडे आणायला, झाडे कापून पाडून लाकडे आणायला सांगितली होती त्यांच्या सैन्यांना. थर्ड आहे, अमृता देवी डिफेंडेड द आर्म सोल्जर्स. तर अमृता देवीनी त्या जे सोल्जर्स होते त्या सोल्जर्सवर डिफेंडेड केलेलं होतं. आर्म, त्यांचे जे हात होते ते हात उचलले होते? नो. तर ते काय आहे, फॉल्स आहे. 4 नंबर आहे, अमृता देवीज डॉटर टू लॉस्ट देअर लिव्ज व्हाईल सेफगार्डिंग द ट्री. तर अमृता देवींच्या ज्या डॉटर्स होत्या, ज्या मुली होत्या, त्या सुद्धा त्यांचं जे जीवन होतं त्यांनी त्या ट्रीचं संरक्षण करण्यासाठी घालवलेलं होतं किंवा आपलं बलिदान दिलेलं होतं. तर ते काय आहे, ट्रू आहे. 5 नंबर आहे, द चिपको मुवमेंट वॉज फर्स्ट लॉन्च इन द 1970. तर चिपको मुवमेंट हे केव्हा लॉन्च झालं? 1917 मध्ये. तर हे ट्रू आहे की फॉल्स आहे? ट्रू आहे. तर हा जो क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर ए, तुम्हाला राईट डाऊन करायचा आहे HW मध्ये 1 टाइम आणि डेट टाकायची. आणि जो 5 नंबरचा क्वेश्चन राहिलेला आहे तो आपल्याला राईट डाऊन करायचा आहे. बघा, व्हॉट इज द चिपको मुवमेंट अँड व्हाय इट इज कॉल्ड सो. चिपको मुवमेंट म्हणजे काय आणि त्याला चिपको मुवमेंट का बरं म्हटलं गेलं? त्याचा आन्सर आहे, द चिपको मुवमेंट वॉज लॉन्च इन 1973 अगेन्स्ट द रुथलेस डिस्ट्रक्शन ऑफ द फॉरेस्ट. इट वॉज कॉल्ड द चिपको मुवमेंट बिकॉज द प्रोटेस्टर embraced the trees to protect them from being cut. There were many similar protests in other parts of the country where supporters of the Chipko movement, mainly village women, stopped the felling of trees. तर कशासाठी चिपको मुवमेंट म्हणजे काय आणि ते चिपको मुवमेंट का बरं त्याला चिपको मुवमेंट म्हटलं गेलं, तर त्याचं हे आन्सर आहे. आणि हे आन्सर परत तुम्हाला 4 टाइम राईट डाऊन करायचं आहे.
So student, good day and goodbye.